everyone. Previous part we have already completed, that is the fractional distillation of crude oil, that is petroleum. Today's part we are going to discuss both the concept, that is knocking, and second one it is the octane number. This knocking concept, it is related with the IC engines. IC engines means what? It is the internal combustion engine. We have seen this part within the solid fuels, that is solid fuels are not used into the internal combustion engines. Now we will see what is the internal combustion engines. जे नॉकिंग ही कन्सेप्ट समजण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इंटरनल कंबशन इंजिन हे कसं काम करतं त्याचं मेकॅनिझम माहीत असणं गरजेचं आहे. ते समजल्याशिवाय आपल्याला नॉकिंग ही कन्सेप्ट समजणार नाही. ओके, आता ही इंटरनल कंबशन इंजिन हे दोन प्रकारे काम करतं. एक दोन प्रकारचे इंजिन्स आहेत, दॅट इज 2 स्ट्रोक इंजिन आणि दुसरं आहे 4 स्ट्रोक इंजिन. आपण आता पेट्रोल रिलेटेड 4 स्ट्रोक इंजिनचं मेकॅनिझम काय आहे ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये 4 स्ट्रोक आहे या इंजिनमध्ये, दॅट इज इंटरनल कंबशन इंजिनमध्ये 4 स्ट्रोक आहे. ते पहिल्यांदा ते 4 स्ट्रोक कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. पहिला स्ट्रोक आहे त्याच्या इंटरनल कंबशन इंजिन मधला पहिला स्ट्रोक आहे, दॅट इज इनलेट किंवा इनटेक स्ट्रोक. पहिला स्ट्रोक झाला, दॅट इज इनटेक स्ट्रोक. दुसरा आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक. सेकंड वन इट इज द कॉम्प्रेशन स्ट्रोक. आणि थर्ड आहे पॉवर स्ट्रोक. आणि चौथा आहे एक्झॉस्ट स्ट्रोक. 4 स्ट्रोक गाड्यांमध्ये आपण बघितलेलं आहे. ते 4 स्ट्रोक कुठले कुठले? पहिला स्ट्रोक आहे इनटेकचा आहे. पहिला स्ट्रोक आहे तो इनटेक स्ट्रोक. दुसरा आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक, म्हणजे ज्याच्यामध्ये कॉम्प्रेशन होतं. तिसरा आहे पॉवर स्ट्रोक आणि चौथा आहे एक्झॉस्ट स्ट्रोक. आता हे सगळे स्ट्रोक हे वेगवेगळ्या सिलेंडर मध्ये काम नाही करत. ते एकाच ज्याच्यामध्ये आपण फ्यूल टाकतोय त्या फ्यूल मध्ये एकाच सिलेंडर मध्ये हे 4 स्ट्रोक काम करतात. पण मी आता तुम्हाला एक्सप्लेन करताना 4 सिलेंडर वेगवेगळे दाखवणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पहिल्या स्ट्रोक मध्ये काय होतं, दुसऱ्या स्ट्रोक मध्ये काय होतं, थर्ड स्ट्रोक मध्ये त्याचं ऍक्च्युअली त्या फ्यूलचं काय होतं आणि लास्ट स्ट्रोक मध्ये त्या फ्यूलचं काय होतं आपण सायमल्टेनियसली वन बाय वन बघणार आहे. पहिल्यांदा बघूया आपण इनटेक स्ट्रोक. म्हणजे आता बेसिकली काय असतं, जे काही सिलेंडर आहे ज्याच्यामध्ये आपण फ्यूल घालणार आहे त्या सिलेंडर, सपोज दिस इज द, आता मी सिलेंडर घेतो, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा दिस सिलेंडर इट इज हॅव्हिंग 3 ओपनिंग्स. ह्या सिलेंडरला 3 ओपनिंग आहेत. पहिलं आहे इनलेट साठी ओपनिंग आहे, दुसरं आहे आणि तिसरं आहे. पहिला स्ट्रोक आहे तो हे 3 ओपनिंग्स आहेत. पहिलं ओपनिंग आहे इनलेट साठी, हा आहे इनलेट वॉल. पहिला आहे तो इनलेट वॉल. दुसरा आहे दॅट इज कॉम्प्रेशन स्ट्रोक मधले, नंतर पॉवर स्ट्रोक झाला. हे आहे स्ट्रोक प्लग. दिस इज द स्ट्रोक प्लग. त्याच्यासाठी दुसरं ओपनिंग दिलंय. थर्ड आहे एक्झॉस्ट वॉल. दिस इज द एक्झॉस्ट वॉल, ठीक आहे. 3 ओपनिंग दिलंय. हे काय आहे, टँक आहे, पेट्रोलचं टँक आहे. त्या टँकला काय आहे, 3 ओपनिंग्स आहेत. पहिलं ओपनिंग आहे इनलेट वॉल, ज्याच्यामधून आपण फ्यूल इनलेट करणार, दॅट इज द इनलेट वॉल. दुसरं आहे स्ट्रोक प्लग आणि चौथा इनलेट आहे त्याला एक्झॉस्ट साठी. दिस इज द एक्झॉस्ट वॉल, ठीक आहे. आता हे त्याचं कन्स्ट्रक्शन समजलं तर टँकचं कन्स्ट्रक्शन असं असतं. आणि त्याच्यामध्ये चौथं एक युनिट असतं, दॅट इज नोन ॲज अ पिस्टन. दिस इज द पिस्टन. आणि हे जे काही पिस्टन आहे, हे दिस पिस्टन इट इज कनेक्टेड टू द व्हील्स. हे व्हील्सला कनेक्ट केलंय, ओके, थ्रू द शाफ्ट. ह्या शाफ्टनी हे जे काही पिस्टन आहे इट इज कनेक्टेड टू द आउटसाइड द व्हील. हे व्हीलला बाहेर शाफ्टनी कनेक्ट केलंय. आता याचं कन्स्ट्रक्शन समजलं. परत एकदा सांगते, हे फ्यूल टँक आहे, सिलेंडर आहे फ्यूल, त्याच्यामध्ये आपण फ्यूल घेतोय. त्या फ्यूलला काय आहे, 3 ओपनिंग्स आहेत. पहिलं ओपनिंग कशासाठी दिलंय, इनलेट वॉल साठी.
दुसरं ओपिंग आहे, स्ट्रोक प्लग आहे, तिसरं आहे एक्झॉस्ट वॉल आहे आणि त्या सिलेंडरमध्ये एक पिस्टन आहे and that piston it is connected to the wheels through the shaft. ओके, हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. आता याच्या पहिलं जे काही स्ट्रोक आहे इनटेक स्ट्रोक मध्ये किंवा इनलेट स्ट्रोक मध्ये काय होतं, याच्यामध्ये काय होतं, ह्या इनलेट मधून फ्यूल जे काही आपण यूज करणार ते फ्यूल प्लस एअर याच्यामधून इनलेट होतं, याच्यामधून आत जाते, फ्यूल जातं आणि त्याच्याबरोबर ॲटमॉस्फेरिक जे काही एअर आहे त्याच्यामध्ये इनलेट होतं, त्याच्यामध्ये आत जातं. याच्यानंतर आत फ्यूल गेल्यानंतर काय होतं, हे जे काही पिस्टन आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होतं. खालच्या बाजूला त्याच्यावर वेट आलं ना, त्याच्यावर वेट आल्यानंतर ते पिस्टन काय होतं, खालच्या बाजूला मूव्ह होतं. मीन्स दिस पिस्टन मूव्ज इन टू द डाऊनवर्ड डायरेक्शन. ही पहिली डायरेक्शन लक्षात ठेवा. दिस पिस्टन मूव्ज इन टू द डाऊनवर्ड डायरेक्शन इन इनटेक स्ट्रोक. इनटेक स्ट्रोक मध्ये काय झालं, ते पिस्टन काय झालं, खालच्या डायरेक्शननी मूव्ह झालं. ठीक आहे, आता आपण दुसरं बघूया कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये काय होतं. आता मी फोर्थ त्या स्ट्रोक ते सिलेंडर आहे, फक्त ते सेकंड मेकॅनिझम एक्सप्लेन करण्यासाठी मी काय करते, दुसरं सिलेंडर काढते, दुसरी टँक घेते, फ्यूल टँक घेते किंवा यालाच तुम्ही सिलेंडर सुद्धा म्हणू शकता. दिस इज अगेन देर आर द 3 ओपनिंग्स, 1 2 आणि हे 3 ओपनिंग्स आहेत आणि हा चौथा काय पिस्टन आहे, याच्यामध्ये चौथा काय पिस्टन आहे. ठीक आहे, आता इथून मी प्रत्येक वेळी नाव नाही लिहिते. दिस इज द इनलेट वॉल, दिस इज द स्ट्रोक प्लग आणि दिस वन इज द एक्झॉस्ट वॉल. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होतं, जेव्हा इनलेट मधून ते फ्यूल आणि आत येईल, इथं आल्यानंतर ते काय झालं, पिस्टन खाली मूव्ह झाला. हा पिस्टन काय झालं, खाली मूव्ह झाला. खाली मूव्ह झाल्यानंतर वी नो दॅट द नेचर ऑफ पिस्टन. पिस्टनचं नेचर काय, इट ऑलवेज मूव्स इन द अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन. पिस्टन नेहमी हा असं मूव्ह होत असतो इन अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन. जसं घड्याळ क्लॉक असतं, क्लॉक इट मूव्स इन टू द थ्रू अँड फ्रो पोझिशन, हे असं कंटिन्युअसली मूव्ह होत असतं. तसंच पिस्टनचं पण नेचर काय, इट मूव्स इन द अपवर्ड अँड ॲज वेल एज इन द बॅकवर्ड डायरेक्शन, सॉरी डाऊनवर्ड डायरेक्शन. मग त्यावेळी काय होतं, हे खाली मूव्ह झाल्यानंतर पिस्टन बाय नेचर इट मूव्स इन टू द अपवर्ड डायरेक्शन. हे पिस्टन काय होतं इथलं, this is again connected to the wheels and this is the shaft. ओके, मग हा पिस्टन काय झाला, आपल्या स्वतःच्या नेचरनी तो काय झाला, वरती मूव्ह झाला. ह्याच्यामध्ये सेकंड नेचरमध्ये पिस्टन काय झाला, अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह झाला. इथं म्हणजे जेव्हा हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो त्यावेळी काय होतं, इथं जे काय फ्यूल आणि एअर आहे त्यांचं काय होतं, तिथं कॉम्प्रेशन होतं. ओके, म्हणजे इथं प्रेशर वाढतो त्याच्या आणि टेम्परेचरही वाढतं. कॉम्प्रेशन झाल्यामुळे इथून आपण काय केलं, इनलेटने फ्यूल दिलंय, फ्यूल दिल्यामुळे आता पिस्टन बाय नेचर हा वरती येणार आहे. मग हे फ्यूलचं इथे काय होतं, कॉम्प्रेशन होतं. हे फ्यूलचं इथे एअर आणि फ्यूलचं काय होतं, तिथं कॉम्प्रेशन होतं. कॉम्प्रेशन झाल्यामुळे या कॉम्प्रेशन फ्यूलमध्ये काय वाढतं, इथं प्रेशर आणि टेम्परेचर वाढतं. ह्या कॉम्प्रेशन टँकचं काय होतं, कॉम्प्रेशन स्ट्रोकचं हे पिस्टन अपवर्ड डायरेक्शन मध्ये आल्यामुळे त्याचं देर इज द इन्क्रीज इन द प्रेशर अँड टेम्परेचर. प्रेशर आणि टेम्परेचर याच्यामध्ये वाढलं. आणखी ते प्रेशर वाढल्यामुळे इट मूव्ज इन टू द अपवर्ड डायरेक्शन. हे पिस्टन वरती गेलं त्यामुळे त्यातले जे काही गॅसेस असतील किंवा त्याच्यामध्ये जे काही फ्यूल आहे, एअर आहे, दॅट मूव्ज इन टू द अपवर्ड डायरेक्शन. हे आपल्याला माहिती आहे स्ट्रोक प्लग आहे, हे एक्झॉस्ट वॉल आहे. ठीक आहे, हे काय झालं, पिस्टन अपवर्ड डायरेक्शन मध्ये झालं. म्हणजे पहिली प्रोसेस आपण बघितलं इनटेक स्ट्रोक मध्ये काय झालं, कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये काय झालं. आता मी चौथं दाखवते. चौथ्या स्ट्रोक मध्ये काय होतं बघा. अगेन इट कंटेन्स द 3 ओपनिंग्स. 3 ओपनिंग मध्ये पहिलं दॅट इज अगेन इनटेक वॉल, दिस इज स्पार्क प्लग, दिस इज द एक्झॉस्ट वॉल. ठीक आहे, आता इथं हे पिस्टन आहे. थर्ड मध्ये सेकंड याच्यामध्ये पिस्टन वरती आला. मग इथं काय झालं, कॉम्प्रेशन ऑफ गॅसेस झाले. ही थर्ड युनिट आहे जे कुठे, हे थर्ड मध्ये काय येणार आहे, दॅट इज पॉवर स्ट्रोक. हे पॉवर स्ट्रोक मध्ये काय होते ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये इथं काय झालं, हे जे काही कॉम्प्रेशन केल्यानंतर ते गॅसेस वरती आले, ते गॅसेस इथं एका सर्टन पोझिशनला जाऊन पोहोचतात की जिथं ते काय होतं, इथं जे काही थर्ड आहे पॉवर स्ट्रोक, तर ते इथं पॉवर स्ट्रोकच्या युनिटमध्ये काय होते, ते जे काही स्पार्क प्लग आहे त्याच्या जवळ जातात.
तिथं जवळ झाल्यावर तिथं ऑलरेडी टेम्परेचर जास्त आहे आणि प्रेशर पण जास्त आहे, त्यामुळे इथं काय होतं, इग्निशन होतं. त्या फ्युलचं काय होतं, कंबशन होतं. कंबशन झाल्यानंतर काय होतं, दॅट फ्युल इट इज कन्व्हर्टेड इन टू द कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं, इथे कार्बन डायऑक्साईडचं कंबशन झालं. ठीक आहे. आणि नंतर काय होतं, हे आता हे पिस्टन काय झालं, तिथे कंबशन झाल्यामुळे अगेन दिस पिस्टन कम्स इन टू द डाउनवर्ड डायरेक्शन. इथं पिस्टन काय झालं, खालच्या डायरेक्शनने मूव्ह झालं. आणि फोर्थ मध्ये काय होतं बघूया आपण आता. फोर्थ मध्ये आता ही फोर्थ स्ट्रोक आहे, दॅट इज द एक्झॉस्ट वॉल आहे. एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये काय होतं, देर आर अगेन थ्री ओपनिंग्स आहेत आणि हा पिस्टन आहे. ठीक आहे. आता इथे काय होतं, जेव्हा इथून कंबशन झालं फ्युलचं, कंबशन झाल्यानंतर दॅट अगेन पिस्टन मूव्ज इन टू द डाउनवर्ड डायरेक्शन. कंबशन झाल्यानंतर ही फ्युल्स काय होतात, वरती निघून जातात. कंबशन झाल्यामुळे फ्युल हे वरती निघून गेले. म्हणजे हा पिस्टन वरती मूव्ह झाल्यानंतर हे इथून जे काही एक्झॉस्ट वॉल आहे त्याच्यामधून हे गॅसेस बाहेर पडतात. इज दॅट ओके, समजलंय? म्हणजे इथून एक्झॉस्ट वॉल मधून जे काही फ्युल्स म्हणजे कार्बन डायऑक्साईड मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं होतं, त्या फ्युलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, गॅसेस कार्बन डायऑक्साईड मध्ये झालं. आणि ते कार्बन डायऑक्साईड गॅसेस हे एक्झॉस्ट वॉल मधून बाहेर पडले. ओके, समजलं? हे 4 स्ट्रोक मध्ये काय काय केलं. पहिल्यांदा इनटेक ऑफ फ्युल, सेकंड कॉम्प्रेशन ऑफ द फ्युल, थर्ड आहे दॅट इज पॉवर स्ट्रोक, म्हणजे इथं काय होतं, ऍक्च्युली कंबशन होतं फ्युलचं. आणि चौथ्यामध्ये जे काही फ्युलचं कंबशन झाल्यानंतर जे काही गॅसेस तयार होते त्यावेळी काय होतं, पिस्टन बाय नेचर इट मूव्ज इन टू द अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शन आल्यामुळे तिथे जे काही फ्युल आहे त्याचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईड मध्ये झालं होतं, दॅट गेट्स एक्झॉस्टेड थ्रू दिस एक्झॉस्ट वॉल मधून ते बाहेर आलं. आता ही कन्सेप्ट समजली. 4 स्ट्रोक इंजिन कसं काम करतं हे बघितलं. पहिल्यामध्ये काय झालं, इनटेक ऑफ दॅट फ्युल, सेकंड मध्ये कॉम्प्रेशन ऑफ द फ्युल, थर्ड मध्ये काय झालं, पॉवर स्ट्रोक म्हणजे तिथे कंबशन ऑफ फ्युल झालं. आणि चौथ्यामध्ये इथे काय झालं, त्याच्यामध्ये एक्झॉस्ट ऑफ फ्युल, त्याच्यामधून फ्युल हे बाहेर पडलं. समजलं? आता इथं एक्झॅक्टली नॉकिंग काय होती ही कन्सेप्ट आता आपण बघणार. मोस्टली काय होतं की फ्युल्स हे 2 प्रकारचे असतात, एक सॅच्युरेटेड आहे आणि अनसॅच्युरेटेड आहे. आणि जे काही आपण बघितलं फ्युल म्हणजे सपोज आपण पेट्रोल घेतलं, इट कॅरीज द कार्बन दॅट इज C5 टू C9 मध्ये हे कार्बन आहे. and that all carbons are the straight chain alkanes. ते सगळे काय, पेंटेन टू नोनेट, दे ऑल आर द स्ट्रेट चेन अल्केन्स. आणि स्ट्रेट चेन जे अल्केन्स असतात दे हॅव द स्ट्रेट चेन अल्केन, म्हणजे आता मी इथं दाखवते C5 टू C9. जर सपोज आपण C5 घेतलं, दॅट इज 1 2 3 4 and 5. ओके, हे काय सगळे स्ट्रेट चेन अल्केन आहे. मग सगळ्या स्ट्रेट चेन अल्केनचं काय असतं, टेम्परेचर हे जास्त असतं. त्याचं इट इज हॅव्हिंग हाय बॉइलिंग पॉइंट आणि त्याचं टेम्परेचर जास्त आहे. आणि इथं काय होतं, इथे जेव्हा हे कंबशन फ्युल मध्ये येतं, जे फ्युल येतं त्यावेळी ह्याचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्या फ्युलचं इथं पूर्ण कंबशन होत नाही. इनसफिशियंट त्याच्यामध्ये काय होतं, बर्निंग इनकम्प्लीट होतं, इनसफिशियंट त्याचं बर्निंग होतं. त्यामुळे काय होतं, यातील जे काही उरलेलं अनबर्न्ड फ्युल आहे दॅट पास्ड इन टू द फोर्थ चेंबर, दॅट इज फोर्थ स्ट्रोक, एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये ते फ्युल, अनबर्न्ड फ्युल सुद्धा त्या गॅसेस बरोबर याच्यामध्ये पास होतं. ठीक आहे. मग इथून जे काही अनबर्न्ड फ्युल आहे परत त्याची सायकल सुरू झाली, दॅट गोज इन टू द फर्स्ट स्ट्रोक. पहिल्या स्ट्रोक मध्ये जे फ्रेश फ्युल आहे त्याच्याबरोबर हे अनबर्न्ड फ्युल सुद्धा त्याच्याबरोबर या फर्स्ट स्ट्रोक मध्ये पास होतं. म्हणजे इनटेक स्ट्रोक जो काही आहे त्याच्यामध्ये फ्रेश फ्युल प्लस अनबर्न्ड फ्युल, न पेट घेतलेलं, न जळालेलं जे काही फ्युल आहे ते काय होतं, दॅट अगेन पासेस इन टू द फर्स्ट स्ट्रोक, दॅट इज इनटेक स्ट्रोक. इनटेक स्ट्रोक मधून ते परत इथे येतं. ठीक आहे. मग इथून ते परत काय होतं, पिस्टन वरती येतं आणि इट गोज पास्ड इन टू द पॉवर स्ट्रोक, सेकंड कॉम्प्रेशन स्ट्रोक. कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये हे बर्न आणि अनबर्न्ड फ्युल दोन्ही फुल इथं सेकंड ह्याच्यामध्ये काय आले, कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये आले. त्यावेळी इथे काय होतं, सेकंड ह्याच्यामध्ये, सेकंड कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये जे काही पहिल्यांदा अनबर्न्ड फ्युल होतं त्याचं इथं बर्निंग होतं.
ओके, कुठे होतं? कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये जो काही अनबर्न फ्यूल आहे त्याचं बर्निंग इथे होतं. ओके, म्हणून त्याला बेसिकली तो कुठे बर्न व्हायला पाहिजे? फ्यूलचं बर्निंग कुठे व्हायला पाहिजे? पॉवर स्ट्रोक मध्ये व्हायला पाहिजे. पण जे काही अनबर्न फ्यूल आहे म्हणजे अर्धवट बर्निंग झालेलं असेल किंवा अजिबातच बर्निंग न झालेलं फ्यूल असेल ते परत काय येतं याच्यामध्ये इनटेक स्ट्रोक मधून तो डायरेक्टली कुठे येतो? कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये होतं. आणि अनबर्न जो काही फ्यूल आहे त्याचं बर्निंग कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये होतं. बेसिकली ते कुठे व्हायला पाहिजे? पॉवर स्ट्रोक मध्ये व्हायला पाहिजे. पण त्याचं बर्निंग हे पॉवर स्ट्रोक मध्ये न होता त्याचं बर्निंग कुठे होतं? कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये होतं. त्यामुळे त्या कॉम्प्रेशन स्ट्रोक मधून एक आवाज येतो दॅट इज नोन ॲज अ खडखड खडखड असा आवाज येतो. दॅट इज नोन ॲज अ नॉकिंग. जो काही त्या इंजिन मधून आवाज येतो दॅट इज नोन ॲज अ नॉकिंग. म्हणजे तो कशामुळे होतं? प्री मॅच्युअर्ड बर्निंग ऑफ द फ्यूल. Premature burning of the fuel. The knocking causes due to the prematured burning of the fuel. म्हणजेच काय? ज्याच्या ते पुढच्या स्टेजमध्ये त्याचं बर्निंग होण्याच्या ऐवजी त्या आधीच्या स्ट्रोक मध्ये त्या फ्यूलचं बर्निंग होतं. त्यामुळे दॅट क्रिएट्स द नॉकिंग विदिन दॅट टँक किंवा विदिन दॅट सिलेंडर. म्हणून आपण बघा कधी कधी गाडी स्टार्ट करताना सुद्धा गाडी स्टार्ट करताना खडखड खडखड असा आवाज येतो. दॅट इज द नॉकिंग. समजला तर नॉकिंग कन्सेप्ट काय आहे? इट कॉजेस ड्यू टू द प्रीमॅच्युअर्ड बर्निंग ऑफ द फ्यूल. कशामुळे झालं? कारण बेसिकली ते कशामध्ये बर्निंग व्हायला पाहिजे? दॅट इज पॉवर स्ट्रोक मध्ये त्याचं बर्निंग न होता कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये त्या फ्यूलचं बर्निंग होतं. म्हणून त्याला म्हणतात प्रीमॅच्युअर्ड बर्निंग. आणि त्या प्रीमॅच्युअर्ड बर्निंग मुळे नॉकिंग होतं. दॅट इज खडखडखड करणारा आवाज येतो. दॅट इज नोन ॲज अ नॉकिंग. समजलं? बेसिकली हे नॉकिंग कशामुळे झालं? तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस स्ट्रेट चेन अल्केन्स. याच्यामध्ये जे काही स्ट्रेट चेन अल्केन्स आहे त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढलं. टेम्परेचर वाढल्यामुळे त्याचं काय झालं? इथं बर्निंग इनकम्प्लीट झालं. सॉरी, पॉवर स्ट्रोक मध्ये त्याचं इनकम्प्लीट कंबशन झालं. आणि अगेन ते सायकल होऊन परत फर्स्ट स्ट्रोक मध्ये जाणार, परत सेकंड स्ट्रोक मध्ये येणार. सेकंड स्ट्रोक मध्ये त्याचं बर्निंग झालं म्हणून तिथे नॉकिंग झालं. बेसिकली ही आयडिया जास्त महत्वाची आहे नॉकिंग ही कन्सेप्ट समजण्यासाठी. फक्त ती कशामुळे होते? ड्यू टू प्रीमॅच्युअर्ड बर्निंग ऑफ द फ्यूल. नॉकिंग कन्सेप्ट समजली? दॅट इज द साऊंड कम्स फ्रॉम द कॉम्प्रेशन टँक किंवा काय कॉम्प्रेशन स्ट्रोक मधून आवाज जो येतो दॅट कन्सेप्ट इट इज नोन ॲज अ नॉकिंग. ते कशामुळे झालं? स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे तिथं टेम्परेचर जास्त आहे. दॅट्स वाय स्ट्रेट चेन अल्केन्स और स्ट्रेट चेन दॅट फ्यूल ज्या फ्यूलमध्ये स्ट्रेट चेन अल्केन्स असतात दॅट फ्यूल इट इज कन्सिडर्ड ॲज अ बॅड फ्यूल. कुठलं फ्यूल झालं? ते बॅड फ्यूल झालं. कशामुळे? कारण त्याच्यामध्ये नॉकिंग होतं. नॉकिंग झाल्यामुळे काय होतं? इट डिक्रीजेस द इफिशियन्सी ऑफ दॅट इंजिन. त्या नॉकिंग कन्सेप्टमुळे त्या इंजिनची इफिशियन्सी कमी होते. दॅट्स वाय द स्ट्रेट चेन अल्केन्स आर कन्सिडर्ड ॲज अ बॅड फ्यूल. ओके, मग त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे? बॅड फ्यूलच्या ऐवजी आपल्याला इथं काय पाहिजे? एक तर स्ट्रेट चेन अल्केन, नंतर त्याच्यामध्ये काय येतं? ब्रँच्ड चेन अल्केन आणि ब्रँच चेन अल्केन्स. आणि थर्ड आहे सपोज इट इज कन्सिडर्ड ॲज द दॅट इज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स किंवा आपण त्याला म्हणायचं डबल बॉन्डेड कंपाऊंड्स असतील किंवा सायक्लो अल्केन्स असतील. मी इकडे लिहिते. आता आय होप हे तुम्हाला समजलेलं असणार आहे. ओके, आता आपण बघूया हे कशामुळे झालं? स्ट्रेट चेन अल्केनमुळे झालं. हे जरा नोट करून घ्या म्हणजे मला आपल्याला रोक करता येईल. ओके, ही कन्सेप्ट समजलेली असेल. ओके, आता मी बघते पुढचं आपण बघूया. दॅट इज द स्ट्रेट चेन अल्केन अँड बॅड फ्यूल म्हणून का कन्सिडर होता स्ट्रेट चेन अल्केन? मी मगाशी सांगितलं होतं बिकॉज देर इज द इन्क्रीज इन द टेम्परेचर. टेम्परेचर जास्त वाढतं, त्याचं कंबशन इनकम्प्लीट होतं आणि ते काय पॉवर स्ट्रोक मध्ये बर्निंग व्हायच्या ऐवजी ते कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये बर्निंग होतं. आणि प्रीमॅच्युअर्ड बर्निंग झाल्यामुळे तिथे काय होतं? नॉकिंग होतं. नॉकिंगमुळे काय होतं? त्याची इफिशियन्सी कमी होते. आता हे स्ट्रेट चेन अल्केन आहेत. दिस इज द स्ट्रेट चेन अल्केन. याच्यानंतर आपण दुसरं बघतो की आपण दुसरं घेऊया आपण ब्रँच्ड चेन अल्केन. ब्रँच्ड चेन अल्केन नंतर डबली बॉन्डेड अल्केन. त्याच्यानंतर आहेत सायक्लो अल्केन्स.
सायक्लोअल्केन्स. आणि लास्ट आपल्याला घेता येईल त्याच्यामध्येच आणखीन एक कन्सेप्ट घेता येईल, मी इकडे लिहिते त्याला. सायक्लोअल्केन्स नंतर आहे दॅट इज ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके. आता याच्यामध्ये कसं होतं बघा, दिस इज कन्सिडर्ड एज द बॅड फ्युएल बिकॉज ड्यू टू द हायर टेम्परेचर. त्याच्यानंतर आहे ब्रँच चेन अल्केन्स आर कन्सिडर्ड. त्याच्यामध्ये सपोज एखाद्या फ्युएलमध्ये ब्रँच चेन अल्केन्स असतील, दॅट चेन इट इज कन्सिडर्ड, दॅट फ्युएल इट इज कन्सिडर्ड एज अ गुड फ्युएल. ओके. आणि त्यानंतर त्याहीपेक्षा डबलली बॉन्डेड असतील किंवा सायक्लो अल्केन्स असतील किंवा त्याहीपेक्षा ॲरोमॅटिक जर का हायड्रोकार्बन्स त्याच्यामध्ये असतील, दॅट फ्युएल इट इज कन्सिडर्ड एज द व्हेरी गुड फ्युएल. ओके. कारण त्याच्यामध्ये टेम्परेचर व्यवस्थित बर्निंग होतं त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समध्ये. ठीक आहे. आता ही आपल्याला नॉकिंग कन्सेप्ट समजली. म्हणजे काय, जो काही आवाज येतो कशामुळे, प्री मॅच्युअर बर्निंगमुळे जो काही आवाज होतो त्याला आपण नॉकिंग म्हणतोय. ठीक आहे. आता दुसरी एक कन्सेप्ट आहे, इट इज रिलेटेड विथ दिस ओनली, दॅट्स वाय मी हे सगळं तुम्हाला सिक्वेन्समध्ये लिहून दाखवलंय. कारण दुसरी कन्सेप्ट आहे दॅट इज द ऑक्टेन नंबर. सेकंड कन्सेप्ट आहे, इट इज रिलेटेड विथ द फ्युएल, दॅट इज द ऑक्टेन नंबर. ऑक्टेन नंबर. ओके. आता आपण बघूया ऑक्टेन नंबर म्हणजे काय. दिस इज द that is this octane within the, this is the percentage of isooctane present into the mixture of into the mixture of isooctane and n-heptane. Octane number, it is the percentage of isooctane present into the mixture of isooctane and n-heptane. ठीक आहे. ही डेफिनेशन सांगितली. आता मी तुम्हाला समजून सांगते काय आहे ते. इट इज अ पर्सेंटेज ऑफ आयसोऑक्टेन. आता मी स्ट्रक्चर काढते आयसोऑक्टेनचं. ओके. आता आयसोऑक्टेनचं स्ट्रक्चर काढताना इट इज द 2,2 डायमिथाइल. ओके. 2,2 सॉरी CH इथेच लिहिते. दिस इज द 2,2,3 dimethyl pentane. The name of this alkane, that is isooctane, it is the 2,2,3 trimethyl pentane. याचं नाव असं काय आहे सांगते मी. आता हे 5 कार्बन आहेत म्हणून हा स्टेट चेन अल्केन किती झाला, 5. ओके. स्टेट चेन मध्ये अल्केन किती झाले, 5 झाले. दिस इज 1, 2, 3, 4 and 5. 2 नंबरला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत आणि 3 नंबरच्या कार्बनला 1 मिथाइल ग्रुप अटॅच आहे. म्हणून 2,2,3 ट्रायमिथाइल पेंटेन. दिस इज द ब्रँचड चेन अल्केन आणि द नेम ऑफ दिस इज ऑल्सो नोन एज अ आयसोऑक्टेन. दिस इज ऑल्सो नोन एज अ आयसोऑक्टेन. ठीक आहे. दिस इज द ब्रँच चेन अल्केन. आता आपण काय सांगितलंय, ऑक्टेन नंबर इट इज द मिक्सचर ऑफ mixture of isooctane and n-heptane. n-heptaneचं स्ट्रक्चर मी इकडे काढते. दॅट इज हेप्टेन म्हणजे 7 कार्बन ॲटम्स. दिस इज CH3, CH2, 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 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. Okay. This is the structure of n-heptane. n-heptane. आता आपल्याला डेफिनेशन काय सांगितलंय, ऑक्टेन नंबर इट इज द मिक्सचर ऑफ दॅट इज आयसोऑक्टेन अँड n-heptane. ओके. त्याच्या मिक्सचर मध्ये जे काही आयसोऑक्टेन आहे दॅट इज नोन एज द ऑक्टेन नंबर. ऑक्टेन नंबर इट इज द पर्सेंटेज ऑफ आयसोऑक्टेन प्रेझेंट इनटू द मिक्सचर ऑफ आयसोऑक्टेन अँड n-heptane. म्हणजे त्या मिक्सचर मध्ये जेवढं काही आयसोऑक्टेन आहे तोच त्याचं काय असतं, ऑक्टेन नंबर असतं. मीन्स दिस ऑक्टेन नंबर डिटरमाइन्स द क्वालिटी ऑफ दॅट फ्युएल. त्याच्यावरून त्या फ्युएलची आपल्याला क्वालिटी कळते. जेवढे त्या फ्युएलमध्ये ऑक्टेन नंबर जास्त असेल, आयसोऑक्टेन हे जास्त असेल, कारण हे ब्रँच चेन अल्केन आहे. ब्रँच चेन अल्केन आहे म्हणजे त्याचं काय असणार आहे, तर दॅट इज कन्सिडर्ड एज अ गुड फ्युएल. म्हणजे ह्या गुड ब्रँच चेन अल्केन जेवढे त्याच्यामध्ये जास्त आहे तेवढं ते फ्युएल हे चांगलं आहे. जर सपोज त्या मिक्सचरमध्ये
हे आयसोऑक्टेन जर सपोज 60% असेल, 60% असेल जर आयसोऑक्टेन आणि 40% जर का एन हेप्टेन असेल, तर त्याच्यामध्ये त्या ऑक्टेन नंबर त्याचा किती झाला? 60. इट इज द ऑक्टेन नंबर ऑफ दॅट फ्यूल. कन्सिडर, समजलंय? आणि जर सपोज त्याच्यामध्ये 90% जर का आयसोऑक्टेन असेल, दॅट इज द बेस्ट फ्यूल प्रेझेंट इन टू द मिक्सचर ऑफ दॅट ऑक्टेन नंबर. ओके, समजलं? म्हणजे ऑक्टेन नंबर डिसाइड्स द क्वालिटी ऑफ दॅट फ्यूल. समजलंय? मग आता इथं काय होतं? आता हे स्ट्रेट चेन अल्केन आहे, हे समजलं असेल तर आय विल रब दिस. ओके, आता मी इथे एक हे दाखवलंय तुम्हाला, सिक्वेन्स दाखवलाय. हे म्हणजे काय आहे? स्ट्रेट चेन अल्केन आहे, म्हणजे इथं काय झालं? ऑक्टेन नंबर कशाचा ह्याचा काय झालं? कमी झाला. ऑक्टेन नंबर गोज ऑन ह्याच्यात सगळ्यात कमी आहे. ऑक्टेन नंबर गोज ऑन इन्क्रीजिंग. जसं जसं आपण वरती जाऊ इथं काय होतं? ऑक्टेन नंबर हा वाढत जातो. ऑक्टेन नंबर वाढला म्हणजे क्वालिटी ऑफ द फ्यूल गोज ऑन इन्क्रीजिंग. दुसरं काय आहे? आपण बघितलं होतं ऑक्टेन नंबर झाल्यानंतर काय म्हटलं? नॉकिंग. नॉकिंगचं काय होत असणार आहे? इथून आपण स्ट्रेट चेन अल्केन पासून अरोमॅटिक कंपाऊंड पर्यंत जर का आपण गेलो तर नॉकिंग काय होणार आहे? कमी होणार आहे की जास्त होणार आहे? येस, नॉकिंग गोज ऑन डिक्रीजिंग. सगळ्यात जास्त नॉकिंग कशाचं असणार आहे? स्ट्रेट चेन अल्केनचं असणार आहे. मग इथं काय होणार आहे? नॉकिंग गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे सगळ्यात जास्त नॉकिंग कमी कोणाचं असणार आहे? अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असतील त्याच्यामध्ये नॉकिंग हे सगळ्यात कमी असणार आहे. आणि सगळ्यात हायेस्ट नॉकिंग कशाचं असणार आहे? स्ट्रेट चेन अल्केनचं असणार आहे. ऑक्टेन नंबर गोज ऑन इन्क्रीजिंग. ऑक्टेन नंबर वाढला म्हणजे फ्यूलची क्वांटिटी वाढली, क्वालिटी वाढली. ऑक्टेन नंबर हे कशावरती डिपेंड आहे? ब्रँच चेन अल्केनवरती. मग हे सगळे काय? सायक्लो अल्केन्स, अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, डबल बॉन्ड, ब्रँच चेन अल्केन्स, देज आर द ब्रँच चेन अल्केन्स आहेत. त्याच्यामुळे काय होणार? ऑक्टेन नंबर गोज ऑन इन्क्रीजिंग. समजलं ही कन्सेप्ट? ह्याच्यावरती एमसीक्यूज असतात. नॉकिंग गोज ऑन इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग, ऑक्टेन नंबर म्हणजे काय, याच्यावरती एमसीक्यूज मोस्ट ऑफ द टाइम विचारलेले आहेत. ओके, आय होप. आणि दुसरे अँटी नॉकिंग अँटी नॉकिंग ही कन्सेप्ट आहे. अँटी नॉकिंग काय होणार आहे? वाढणार की कमी होणार? हे सगळे अँटी नॉकिंग ह्याच्यामध्ये काय असणार आहे? कमी होणार की जास्त येणार आहे? हे तुम्ही मला पुढच्या लेक्चरला सांगायचं आहे. अँटी नॉकिंग प्रॉपर्टी गोज ऑन इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. अँटी नॉकिंग म्हणजे काय? आवाज न करण्याची प्रॉपर्टी. ती कमी होते की जास्त होते ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, हे समजलंय? दॅट इज नॉकिंग कन्सेप्ट समजली, ऑक्टेन नंबर समजले आय होप. आणि अँटी नॉकिंग काय कन्सेप्ट आहे हे पण सांगायचं आहे. तर याच्यामध्ये त्या फ्यूलचं नॉकिंग कमी होण्यासाठी त्याच्यामध्ये एक अँटी नॉकिंग एजंट वापरला जातो. दॅट इज नोन ॲज अ टेल. Okay, that is known as a tetraethyl lead. That is used as a anti-knocking agent for the fuels. Okay, हे लक्षात ठेवायचं आहे एमसीक्यू साठी. अँटी नॉकिंग एजंट म्हणजे जे काही कंबशन इंजिन मध्ये किंवा जे फ्यूलच्या टँक मध्ये जो नॉकिंगचा आवाज येतो, खडखडखड आवाज येतो, तो आवाज कमी करण्यासाठी अँटी नॉकिंग एजंट म्हणून हा टेल वापरला जातो. टेल, इट इज अ टी मीन्स टेट्रा ethyl lead. That is the tail. It is used as a anti-knocking agent. Just remember for the MCQs. MCQ साठी विचारला जातो. That is tail. It is used as a anti-knocking agent. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आता आपण काय काय बघितलं याच्यामध्ये? पहिल्यांदा आपण बघितलं की आयसी इंजिन कसं काम करतं. 4 स्ट्रोक आयसी इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन कसं काम करतं आपण ते बघितलं. त्याच्या बेसवरती आपण नॉकिंग ही कन्सेप्ट बघितली आहे, नॉकिंगची कन्सेप्ट बघितली, आणखी ऑक्टेन नंबर बघितले. ओके, आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असणार आहे. आणि पुढच्या लेक्चरपर्यंत तुम्हाला लर्न करून यायचे किंवा थोडीशी आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची की अँटी नॉकिंग प्रॉपर्टी ती स्ट्रेट चेन अल्केन मध्ये कशी असते किंवा अरोमॅटिक हायड्रोकार्बन मध्ये ती कन्सेप्ट कशी असते. दॅट यू हॅव टू टेल मी टू द नेक्स्ट लेक्चर. ओके, टिल देन आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असणार आहे. टिल देन, थँक्यू.